राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झालाय। तांत्रिक बिघाडामुळे विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले। या अपघातात अजित पवार जखमी झाले आहेत। त्यांच्यासह विमानातील 4ही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलंय। अजित पवार आज सकाळी 8 वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते। बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या 4 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते। विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले। विमान धावपट्टीवर आदळून बाजूच्या शेतात घुसले आणि काही क्षणातच विमानाने पेट घेतलाय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट दिसत होते। अपघाताची बातमी समजताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या। अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि पीए यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार अजित पवार यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एअर अँब्युलन्सद्वारे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या भीषण अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे।